भाजपानं घेतलेल्या एका गुप्त सर्वेक्षणाचा निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहे मित्रांनो। मित्रहो, काहीही करून सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपाकडून राजकीय पक्षाची फोडाफोडी, नेत्यांची पळवापळवी असले सगळे प्रकार केले जातात आणि त्या मार्फत भाजप सत्तेमध्ये येतो। विधानसभेत तर काय तेच झालं। आता तर समोर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे आणि काहीही करून मुंबई महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपानं कंबर कसलेली आहे। भाजपाचं हे खूप जुनं स्वप्न आहे, पण ठाकरे ब्रँडमुळे भाजपाचं हे स्वप्न धुळीला मिळण्याची चिन्ह आहेत मित्रांनो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युती अजून अधिकृतरित्या जरी झालेली नसली तरी निवडणुकीच्या आधी ही घोषणा नक्की होऊ शकते। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाची विभागलेली मतं पुन्हा एकत्र येणार आहेत। साहजिकच त्याचा मोठा फटका महायुतीला बसणार आहे। ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, आम्हाला काही फरक पडत नाही वगैरे वगैरे असं महायुतीचे नेते बोलत असतात बघा। पण त्यांना सुद्धा त्याची जाणीव झालेली आहे की ठाकरे बंधूंचं एकत्र येणं महायुतीसाठी मोठ्या नुकसानीचं होणार आहे। आणि बघा, आता तर यावर शिक्कामोर्तब झालेला आहे, कारण भाजपानं घेतलेल्या एका गुप्त सर्वेक्षणाचा निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहे मित्रांनो। भाजपाने एका प्रतिष्ठित कॉर्पोरेट कंपनीमार्फत नुकताच एक गोपनीय अंतर्गत सर्वे केलेला होता। या सर्वेक्षणाचे निष्कर्ष महायुतीसाठी धडकी भरवणारे आहे। ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी मुंबई तकच्या पोर्टलवरील चर्चेमध्ये दिलेल्या माहितीनुसार जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी योग्य जागा वाटप करून एकत्रितपणे निवडणूक लढवली तर त्यांना मुंबईतील एकूण मतापैकी तब्बल 52% मतं मिळू शकतात। 52%। या आकडेवारीचा सरळ सरळ अर्थ तर असा होतो की सत्ता, लोकप्रिय योजना आणि प्रचंड आर्थिक रसद असून सुद्धा महायुतीला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव पत्करावा लागू शकतो। विशेषतः यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर भाजपाचाच असणार असा भाजपाने केलेला निर्धार या युतीमुळे संकटात सापडण्याची शक्यता आहे। या अंतर्गत सर्वेक्षणाच्या अहवालानंतर भाजपामध्ये निश्चितच चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। महायुतीला मिळणाऱ्या प्रचंड राजकीय यशामुळे काहीसे बेफिकीर झालेले भाजपचे नेते आता ब्रँड ठाकरेच्या ताकदीला गांभीर्याने घेताना दिसू लागले आहेत। आणि या पार्श्वभूमीवर भाजप आता राज ठाकरे यांना पुन्हा चुचकारण्याचे प्रयत्न करणार का, किंवा युती होण्यापूर्वीच भाजपचे नेते आपला आक्रमक प्रचार अधिक तीव्र करणार का, हे पाहणं खरोखरच महत्वाचं असणार आहे। एकंदरीत मुंबईतील मराठी बहुल भागामध्ये मनसेची असलेली संघटनात्मक ताकद आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पारंपरिक मतदार हे दोन्ही एकत्र आल्यास मुंबई महापालिकेमध्ये ब्रँड ठाकरेंचा विजय रथ अडथळ्याविना धावण्याची शक्यता आहे। पाहूया, घोडा मैदान जवळच आहे। धन्यवाद मित्रांनो, भेटू पुन्हा। नमस्कार।